माता की भारत माता की इन्कलाब जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद इन्कलाब खेळ सुरू आहे। ॲक्च्युली जे देशाचे महाराष्ट्राचे युवा तरुण मंडळी आहेत ते अक्षरशः त्रासलेले आहेत, कारण की आपण पाहू शकतो गेल्या 1-2 आठवड्यांपासून ही जी दिल्ली सरकार आहे, केंद्र सरकार आहे, ही अक्षरशः सत्तेच्या मोहामध्ये माजलेली आहे। आणि आपण एक म्हणतो की झोपलेल्याला आपण जागा करू शकतो, पण जे झोपलेल्याची ॲक्टिंग करतात त्याला आपण जागा नाही करू शकत। ह्या सरकार अक्षरशः डोळ्यावर पट्टी बांधून सगळं इग्नोर करत आहेत। आणि हा जो तुम्ही आक्रोश पाहताय इथे देशाच्या, महाराष्ट्राच्या, मुंबईतल्या भागाभागा कोपऱ्यामध्ये युवा तरुण जागे होत आहेत। आणि हा अहंकार जास्ती दिवस चालणार नाही। तरी दिल्ली सरकार, केंद्र सरकारला माझी विनंती आहे, अहंकार मागे घ्या आणि ॲटलिस्ट आपले जे स्टुडंट्स आहेत, देशाचे जे युवा तरुण आहेत, ते हिंदुस्थानचं भविष्य आहे, त्यांची मागणी ॲटलिस्ट तुम्ही ऐकण्यासाठी एक पाऊल पुढे या, एक डायलॉग घ्या आणि त्याची दखल घेऊन लगेच पुढे या, नाहीतर काय हे आंदोलन थांबणार नाही आहे। जय हिंद, जय शिवराय, जय महाराष्ट्र। ते तर सांगतात की सगळे तरुण आमच्याच पाठीमागे आहेत। नाही, पाठीमागे कुठे आहेत? एवढी जनता जर आज रस्त्यावर येते, मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, देशाभराच्या कोपऱ्यात प्रत्येक शहरामध्ये जनता येते, कोण तुमच्या मागे आहे? तुम्ही पोलिसांना, रिझर्व्ह फोर्सला पुढे करताय, मग कोण तुमच्या मागे आहे? सरकार निवडून कसं येतं? सरकार तेच आहे ना, लोकांमध्ये आज युवा तरुणमध्ये जो ॲक्च्युली जो राग आहे तो 2029मध्ये मतदानाच्या माध्यमातून सरकार बघणार आहे। कारण की बरेचसे जे नीटचे विद्यार्थी आहेत, नीटचे जे ॲस्पिरंट्स आपण म्हणतो, हे लोक अक्षरशः आक्रोशात रागात आहेत। हे सगळे लोक सरकारविरुद्ध 2029मध्ये खंबीरपणे मतदान करणार आहेत, हे माझं स्पष्ट मत आहे। सुरू काय आंदोलनाची दिशा कशा पद्धतीने काय सांगाल यावेळेला? परवा 2 दिवसापूर्वी जंतर मंतर येथे जे नीटच्या परीक्षेसंदर्भात घोळ झाला आहे आणि त्या ठिकाणी लाखो विद्यार्थी त्या ठिकाणी शांततापूर्ण आंदोलन करत होते, त्या ठिकाणी पोलिसांनी त्यांच्यावरती अमानुष लाठीचार्ज केला। त्याच्यामध्ये अनेक मुलींना देखील त्यांनी त्या ठिकाणी मारण्यात आलं पुरुष पोलिसांकडून। त्याचा निषेधार्थ आणि त्या नीटच्या जे विद्यार्थी आहेत त्यांच्या समर्थनार्थ या ठिकाणी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेच्या वतीनं पनवेलमध्ये या ठिकाणी त्यांना समर्थन म्हणून या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत। काय अजूनही सरकारवर कुठलाही प्रेशर पडताना दिसत नाही? कारण धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला। हे सरकार आपल्याला माहिती निगरगट्टा सरकार आहे। लोकांनी काही बोलायला गेलं की अशा पद्धतीने लाठीचार्ज करायचा। जेव्हा मोदी सरकारवरती काही संकट येतं तेव्हा पोलिसांना पुढं करायचं। त्या बिचाऱ्या पोलिसांचा काही दोष नसतो, त्यांना शेवटी आदेश येतो, पोलिसांना पुढं करतात आणि मग अशा पद्धतीने आंदोलनं दडपण्याचा प्रयत्न करतात। परंतु मी या निमित्ताने सांगू इच्छितो की यापुढे अशी आंदोलनं दडपता आपल्याला येणार नाही, कारण आता भारतातील प्रत्येक नागरिक हा जागरूक झालेला आहे, त्यामुळे अशी आंदोलन दडपता येणार नाही। मनसे पुढे काय भूमिका घेणार आहे? कारण आता इथे आहे मनसे ह्यापुढे जे सन्माननीय राजसाहेब सांगतील त्या पद्धतीने यापुढची भूमिका अधिक तीव्र करत आहे। आणि आपल्याला माहिती असेल की याच पनवेलच्या भूमीमध्ये सन्माननीय राजसाहेबांनी 9 वर्षापूर्वी सांगितलं होतं की देश हा हिटलरशाहीकडे चाललाय, त्याचं प्रत्यय गेल्या 2-3 दिवसात आपल्याला या ठिकाणी येतं। काय सांगाल? हे दिल्लीचं जे आंदोलन ज्या पद्धतीने सरकारनं हँडल करण्यामध्ये ते अपयशी ठरलेले आहेत आणि त्यामुळे संपूर्ण देशभरामध्ये उद्रेकाची भावना आहे यावेळेला। गेले 22 दिवस दिल्लीला जंतर मंतर मैदानावर सोनम वांगचुक हे या देशातले एक शिक्षण तज्ज्ञ आहेत, पर्यावरणवादी चळवळवादी कार्यकर्ते आहेत, ते उपोषणाला बसलेले आहेत। त्यांच्या उपोषणाची दखल लोकशाहीची थट्टा करत सत्तेवर आलेलं केंद्र सरकार घेत नाही। आणि ज्या पद्धतीनं आमच्या सहकार्यांनी सांगितलं की हुकुमशाही वृत्तीनं, तानाशाही वृत्तीनं सत्तेत लोकशाहीची चेष्टा करत लोकशाहीमधल्या ज्या काही कृत्या आहेत त्याचा वापर करत आले, पण वागणं मात्र हुकुमशहालाही लाजवणारं आहे, हिटलरलाही लाजवणारं आहे, अशा पद्धतीनं काम करतायत। या कुणाही मंडळींनी सोनम वांगचुक यांच्या उपोषणाची दखल घेतली नाही। त्यांची प्रकृती खालावल्यानंतर या देशातला युवक, या देशातला विद्यार्थी, या देशातला सामाजिक कार्यकर्ता त्या ठिकाणी रस्त्यावर आला, पण त्यांचा आवाज ऐकण्याऐवजी
त्यांच्या मागण्या ऐकण्याऐवजी त्यांना दाबण्याचं काम या ठिकाणी केंद्र सरकारनं केलं. खरं तर 14 सालापासून 152 वेळा या ठिकाणी पेपरफुटीचा पराक्रम या शासनानं केला. या नीटच्या पेपरफुटीनंतर 21 तरुणांनी 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. पण या कशाची दखल केंद्र सरकार घेत नाही. 56 इंचाची छाती आणि संवेदनाशील मुख्यमंत्री पंतप्रधान म्हणवणारे 21 विद्यार्थी आत्महत्या करत असताना त्याची दखल घेत नाही. कुणीतरी वैचारिक बांधणी बैठक असणारा कार्यकर्ता उपोषणाला बसल्यानंतर त्याच्या उपोषणाची दखल घेण्याऐवजी त्यांच्याशी चर्चा करण्याऐवजी ते कधी मरतात याची वाट बघत हे सरकार बसलेलं आहे. पण सुदैवानं देर सही लेकिन आज देश का युवा जागृत हो चुका है. देशातले विद्यार्थी, देशातला तरुण, देशातले कार्यकर्ते, सामाजिक चळवळीतले ज्यांनी मोठ्या उत्साहानं अहममिकेनं या मंडळींना सत्तेत बसवण्यात वाटा उचललेला होता ते आज जागृत झालेले आहेत. आणि या 21 विद्यार्थ्यांच्या प्राणाच्या बलिदानातून आज देशामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण झालेलं आहे. कुठल्याही पद्धतीची चर्चा नाही, बोलणं नाही. 21 आत्महत्या विद्यार्थ्यांच्या त्यांची दखल नाही. असं अतिशय कोडगं, निर्दयी, नीच सरकार या ठिकाणी कार्यरत आहे आणि त्याचा निषेध सारेच आज करतायत. पण आपण समजून घेतलं पाहिजे की देशातला तरुण विद्यार्थी आज इरेला पेटलेला आहे. ज्या पद्धतीनं लाठीमार केला गेला 14, 16 वर्षाच्या विद्यार्थिनींना त्या ठिकाणी बेदम मारलं गेलं. त्यांच्यासोबत काही महिला होत्या, त्यांच्यासोबत असणाऱ्या छोट्या बालकांना देखील लाठीमार केला गेला आणि निर्लज्जपणानं या गोष्टीचं समर्थन करतायत अशी परिस्थिती आहे. या सरकारचा निषेध आता पुरा भारतवर्ष करतोय. साऱ्या जगानं या मोदींच्या दुटप्पी धोरणाची दखल घेतलेली आहे. मागण्या म्हणाव्या तर साध्या आहेत की धर्मेंद्र प्रधान जे देशाचे शिक्षण मंत्री आहेत, जर पेपर फुटत असतील तर त्याची जबाबदारी देशाचा शिक्षण मंत्री घेणार नाही तर कुणी घ्यायची? केवळ कोणातरी किरकोळ अधिकाऱ्यांना बळी देऊन तोंडावर फेकून हा विषय संपणार नाही. पेपर फुटीचा विचार फक्त एक दिवशी पेपर फुटला विषय संपला असं चालत नाही. आपण अनेक ठिकाणी बघतो की स्पर्धा परीक्षांना आलेले विद्यार्थी फुटपाथवर झोपतात. मिळाला तर वडापाव खाऊन नाही तर रिकाम्या पोटी या परीक्षांची तयारी करतात. जेव्हा पेपर फुटी होते, परीक्षा पुढे गेल्यानंतर त्याच्या आई वडिलांची, त्याच्या कुटुंबाची काय वाताहत होते याचा विचारही शासन करत नाही. त्या विद्यार्थ्याचा तर नाहीच नाही, पण अशा लाखो परिवारांचाही विचार हे शासन करत नाही. आणि म्हणून कुठेतरी या विषयाची तड लागली पाहिजे. म्हणून या ठिकाणी विद्यार्थी आज गिरेला पेटलेत. निर्णायक आंदोलन त्यांनी केलेलं आहे. प्रशांत ठाकूर असं म्हणतात की नरेंद्र मोदींच्या सवयच आहे. आपण बघितलं वडगरच्या आदिवासींचे झोपडे तोडताना सिडकोच्या अधिकारी आले. प्रशांत ठाकूरांनी सांगितलं आदिवासींची झोपडी तुटली तर मी त्या ठिकाणी आत्मदहन करेन. आत्मदहन राहिलं बाजूला. दुसऱ्या दिवशी सिडकोच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी ते झोपडे उद्ध्वस्त केले. प्रशांत ठाकूरांनी काही केलं नाही. नव्या मुंबईच्या विमानतळाच्या नामकरणाबाबत प्रशांत ठाकूरांना आणि त्यांच्या साऱ्या लोकप्रतिनिधींना, नव्या मुंबईच्या त्यांच्या सहकार्यांना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला होता की 2 महिन्यामध्ये हा विषय मी मार्गी लावून देतो. पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन आहे. आपण काही वेगळा निर्णय घेऊ नका. लोक 2 महिन्याची 9 महिने थांबले. प्रशांत ठाकूर साधे मुख्यमंत्र्यांना विचारणाही करत नाहीत की बाबा दिवा पाटील साहेबांचं नाव विमानतळाला 2 महिन्यात देणार होतं.
त्या ठिकाणी बालदी आत्मदहन करणार होते, प्रशांत ठाकूर राजीनामा देणार होते, तेही काही झालं नाही. कालची त्यांची भूमिका ही अतिशय निर्दयी अशी आहे. ज्या पद्धतीच्या स्टेटमेंट्स त्यांनी केल्या ते खऱ्या अर्थानं ते एका भांडवलदाराचा वारसदार आहे याचं दर्शन घडवणारं स्टेटमेंट होतं. मी त्यांचा जाहीरपणानं निषेध पुढच्या करतो. काळामध्ये प्रशांत ठाकूरांच्या या वक्तव्याबद्दल तुमचं निश्चित आंदोलन होणार आहे? निश्चितपणानं आम्ही करण्यापेक्षा किंवा पक्षीय पातळीवर करण्यापेक्षा या साऱ्याच विषयांवर, दिबा पाटील साहेबांच्या नामकरणाचा विषय असेल, आज हा विद्यार्थ्यांचं आंदोलन असेल, या विषयावर सारे पक्ष, साऱ्या संघटना, सारे घटक एकत्र येऊन या ठिकाणी आंदोलन करतात. त्याच्यामुळं निश्चितपणाने या चळवळीमध्ये आम्ही सहभागी राहू. विद्यार्थ्यांनी जी मनाची या ठिकाणी धारणा दाखवलेली आहे, लाट्या काट्या खाल्यानंतरही जंतर मंतरवर विद्यार्थी निर्धारानं आहेत, त्यांच्या सोबत सारा देश उभा राहील. आज हे आंदोलन होतंय. संध्याकाळी या ठिकाणी पदवीधरांच्या वतीनं कॅन्डल मार्चचं आयोजन केलेलं आहे. आम्ही निश्चितपणानं या सोबत आहोत. मी थोडासा बाहेर होतो, पण आमच्या पक्षाच्या वतीनं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना पाठबळ देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गेलेले, अतुल म्हात्रे, चित्रलेखा पाटील गेलेले होते. आम्ही शेवटी चळवळीच्या माध्यमातूनच विकास साधणारी किंवा कामं करणारी. त्याच्यामुळे या विषयातल्या प्रत्येक चळवळीमध्ये, प्रत्येक घडामोडीमध्ये आम्ही पूर्ण क्षमतेनं कार्यरत असू हा विश्वासही मी देतो. शासनानं धर्मेंद्र प्रधानांचा, अमित शहा यांचा राजीनामा घ्यावा अशा पद्धतीच्या मागण्या देश करतो. शेवटी धर्मेंद्र प्रधान पेपरफुटीला जबाबदार आहेत, पण निष्पाप विद्यार्थ्यांवर लाठ्या काठ्या चालवणारे पोलीस हे अमित शहांच्या आधिपत्याखाली, त्याच्यामुळे त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजेत हीच आमची